इथे बघितलं तर कॅरम बोर्ड वगैरे क्रिएट केलेलं आहे, बघू शकता कॅरम बोर्ड. म्हणजे इथे जुने फोन आहेत आपले जे होते ते ट्रिंग ट्रिंग असे आपण जे बोट करून फिरवायचं ते मी तर. सो इथे हार्ट ऑफ मुंबई दाखवलेल्या आहेत गोष्टी, म्हणजे तुम्ही बघू शकता पगोडा किंवा वानखेडे स्टेडियम. सो हे गाईज, गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो निलेश आंबेडकर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आता वाजले संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:15 आणि मी निघालो आहे जस्ट ऑफिसचा लॉग आउट करून. ऐरोलीवरून निघालो आहे, जायचं आहे आपल्याला घरी नानासोबरायला. बट बिफोर दॅट एक व्लॉग आपल्याला शूट करायचा होता आणि त्यासाठी आपण चाललो आहे. तुम्हाला कळालं असेल टायटलवरून, आपण चाललो आहे काळाघोड्याला. दरवर्षी काळाघोडा फेस्टिवल असतं जानेवारी फेब्रुवारीच्या आसपासच. आणि याच्यात जे काही कलाकार आहेत त्यांच्या थ्रू खूप काही अशा म्हणजे कलाकृती सादर केल्या जातात आणि त्याच युनिक कलाकृती बघायला आपण जातो काळाघोडा फेस्टिवलला. सो सकाळी 10 ते रात्री 10पर्यंत टायमिंग आहे त्याची. ऑनलाईन तिकीट काढली, तिकीट मी फ्री आहे पण डिस्ट्रिक्ट ॲपवरून काढली ऑलरेडी आणि तिथे जाऊन मग आपण ते दाखवून आतमध्ये एंट्री करणार आहोत. सो चला जाऊया काळाघोडा फेस्टिवलला आणि यावर्षी बघूया यावर्षीच्या काळाघोड्यामध्ये काय काय नवीन आहे ते. सो लेट्स गो. आता इथून आपल्याला ट्रेननी आणि मग पुढे पण एक-दोन ट्रेन चेंज करून. सो लेट्स गो. जास्त वेळ नाही दवडता कारण आपल्याला तिथे ते शूट करून पुन्हा घरी पण जायचं आहे. सो लेट्स गो इट. सो आता आपण दादर स्टेशनला पोहोचलो आहे, संध्याकाळचे 7:15-7:30. सो आता आपण उतरलो चर्चगेटला. तुम्ही बघू शकता चर्चगेट स्टेशनच्या बाहेर मी आलो आहे जस्ट आणि समोर इरॉस थिएटर आहे. आता इथून पुढे 10 मिनटं आपण चालत जायचं आहे आणि मग आपण पोचू कुठे ते काळाघोडा फेस्टिवलला. सो लेट्स गो फॉर इट. सो काळाघोड्याचा एक पार्ट ना इकडे आहे स्टेशनच्या बाहेर चर्चगेटला आणि मग आता आपण जाणार आहोत पुढे. पण पहिल्यांदा या इथल्या भागाच्या जाऊया. चला लेट्स गो. बघू शकता काळाघोडा फेस्टिवल 2026. लेट्स गो. सो एंट्रीलाच आपल्याला असं काहीतरी एक्सप्लोजनचं हे दिसतंय. आय थिंक हे व्हाईट बॉल्स आहेत, मला वाटतं ते इथे लावलेले आहेत आणि एक प्रतिकृती क्रिएट केलेली आहे. सो अजून पुढे जाऊन बघूया आपण. सो इथे डायरेक्टर आणि हे असं काही दाखवलेलं आहे. सो चला अजून पुढे जाऊन बघूया. सो इथे पण एक कलाकृती आहे. इथे ते लहान मुलांचा जो गेम होता ना, छोटासा लोखंडाचा बॉल तो जास्त समजा टाकून निघायचा, तो गेम आहे. अजून एक कलाकृती. तिथे एक घोड्याची कलाकृती क्रिएट केलेली आहे. सो या भागाची इथे जास्त काही कलाकृती नव्हत्या. सो आता आपण जेव्हा मेन काळाघोड्याच्या इथे जो मेन काळाघोडा जो एरिया इथून एक 10 मिनटं तिथे आहे. सो लेट्स गो द्या. सो आता आपण आहोत राजाबाई टॉवरच्या इथे आणि इथून जस्ट 2 मिनटं आता राहिले. 2 मिनटात आपण आता पोहोचू काळाघोडा फेस्टिवल ॲक्च्युअल जिथं आहे तिथे. चला जाऊया. सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत काळाघोडा फेस्टिवलच्या इथे. आता इथं आपल्याला ते बारकोड वगैरे दाखवून आतमध्ये एंट्री करायची आहे. सो चला. आता बघाल ना तुम्ही तेवढी गर्दी नाही आहे. आज ट्यूजडे, मंगळवार, वर्किंग डे आणि त्यात पण मी आलो रात्री 8 वाजता. सो तितकीशी गर्दी नाही आहे. सो लेट्स गो इनसाइड. पाहू शकता तुम्ही हे इथून एंट्री पॉईंट आहे. चला. सो फायनली आपण काळाघोडा फेस्टिवलच्या इथे आलो. बघू शकता हे मेन गेट आणि हा आहे तो काळाघोडा ॲक्च्युअल. हा इथे नेहमी असतो आणि इथे एरवी तुम्ही जर आलात वर्षाच्या 12ही महिने म्हणजे हा आठवडा सोडला तर इथे फक्त गाड्यांची पार्किंग असते. तुम्ही बघू शकता. सो इथून मेन गेटमधून आतमध्ये एंटर केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खूप काही मस्त मस्त गेटला लावलेत. ते म्हणजे आपले हे असतात म्हणजे बाटलीचे बूथ असतात ते लावून परत इथे बाटल्या लावून काही सुशोभीकरण केलेलं आहे. सो असंच काही युनिक असतं आणि इथे बरेच सारे काही स्टोर्स लागले. जसं पंजाबवरून हँडमेड कपड्यांचं म्हणा किंवा ते दिल्लीवरून काही वस्तूंचं डेकोरेशन म्हणजे आपल्या घरातल्या वस्तू आहेत त्यांचं हे लागलं आहे. सो इथे तुम्हाला मोस्ट ऑफ ना हँडमेड बनवलेल्या वस्तू मिळतात. वस्तू महाग असतात ऑब्वियस, हँडमेड वस्तू त्या महागच असतात. ते मध्य प्रदेशवरून आलेलं आहे. त्यानंतर इथे राजस्थानवरून
होऊ शकता बॅग्स वगैरे. इथे परत आहे राजस्थानवरून आलेले ड्रेसेस वगैरे तुम्ही घेऊ शकता. ज्यांना हँडमेड आणि एकदम बोलतो ना एकदम ब्रँड असं वस्तू वगैरे पाहिजे त्या घेऊ शकता. इथे फास्ट फूडचं आहे. इथे पण ब्राउनीज केक वगैरे आहेत आणि बाकी मग आता इथे सगळे आर्ट चालू होते. सो बघू शकता हे पहिलं आर्ट काहीतरी आहे इथे. सो वाचू शकतो आपण तिथे द आर्ट वी ब्रीथ. इथे बघितलं तर कॅरम बोर्ड वगैरे क्रिएट केलेलं आहे. बघू शकता कॅरम बोर्ड म्हणजे जे आता जे आपण हा व्हर्च्युअल गेम खेळतो पण आधी जे खेळायचे कॅरम बोर्ड क्रिकेट किंवा लुडो वगैरे ते. जुना STD फोन त्याच्यावर फोटो काढण्यासाठी गर्दी बघू शकता तुम्ही. हा PCO बूथ 1 रुपया टाकून आपण कॉल करायचो लहानपणी. म्हणजे प्लास्टिकच्या बॉटलपासून ना झिंगा बनवायचा. झिंगा म्हणजे आपला जो बोंबील असतो सॉरी काय म्हणतात येस बोंबील नाही प्रॉन्स तो आहे. सो इथे एक घोडा बनवलेला आहे संदीप युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ डिझाईननी. कर्मा इथे जुने फोन आहेत आपले जे होते ते ट्रिंग असे आपण जे बोट करून फिरवायचं ते. मी तर ते फोन वापरलेलं नाही. आय होप आपल्यापैकी कोणी वापरले असेल ते कमेंटमध्ये सांगतील. इथे एक हत्ती बनवलेला आहे. इथे मिल्टन जी पाण्याच्या बॉटल्स येतात त्याच्या थ्रू एक मोठी पाण्याची बॉटल बनवलेली आहे. जवळपास मला वाटतं एक 15 ते 20 फुटाची आहे. तुम्ही बघू शकता. सो इथे हार्ट ऑफ मुंबई दाखवलेल्या आहेत गोष्टी म्हणजे तुम्ही बघू शकता. पगोडा किंवा वानखेडे स्टेडियम, बाबासाहेब आंबेडकरांचं ते स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज तो पुतळा आपला शिवाजी पार्कमधला, बऱ्याच साऱ्या गोष्टी म्हणजे मुंबईत जो कोणी येतो त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्ही बघू शकता. आणि त्याच सगळ्या इथे नोंदवलेल्या आहेत. बस आहे, आपला डबेवाला आहे, सिटी ऑफ ड्रीम, आमची मुंबई. इथे काही मुखवटे बनवलेले आहेत बघू शकता. इथे परत एक वुलनचा काळा घोडा बनवलेला आहे. घोडा त्याला वुलनचं हे लावलेलं आहे सर. इथे आपली एक तालीपिली बोलतो आपण जी टॅक्सी आपली मुंबईची जान ही दाखवली आहे. जिओ मेट्री कल. इथे आपलं ते स्कूलमध्ये आपण वापरायचो पट्टे पेन्सिल ते दाखवलेलं आहे. ते खूप सारे स्टॉल्स लागले त्यामध्ये तुम्ही बघू शकता. इथे हरियाणाचं आहे हँडलूम, इथे मैसूर कलम आर्ट आहे दिल्लीचं वगैरे एकदम अमेझिंग आर्ट आहे. नंतर इथे मणिपूरचं आहे, इथे तामिळनाडूचं आहे, पुढे राजस्थान, परत एकदा हरियाणाचे इथे शूज वगैरे आहेत आणि मग पुढे पंजाबचं आहे. खूप सारे स्टॉल्स लागलेले आहेत तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही खरेदी करू शकता. सो यावर्षी आहेत काही आर्ट्स पण इतके आर्ट्स नाही वाटत जेवढे मी दरवर्षी पाहिले होते. सो हा एक इथला लास्ट आर्ट आहे मुंबई सिटी ऑफ फिल्म, म्हणजे दादासाहेब फाळके नगरी जी वगैरे आहे गोरेगावला वगैरे ती दाखवली.
सो इथे बसण्यासाठी वगैरे मी आणि केशव जेव्हा पहिल्यांदा आलेलो जवळपास 10-12 वर्षापूर्वी तेव्हा आम्ही इथे बसलेलो वगैरे आणि इथे तेव्हा ॲक्च्युली बरेच सारे म्हणजे शोज चालायचे, पण आत्ता तर मला सध्या काही शोज दिसत नाही आहेत, पण इथे पण काही शोज चालायचे. सो आता आपण परत निघालो आहे एक्झिटसाठी. खूप सारे इथे स्टॉल्स आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे ऑर्नामेंटचे लेडीजचे ड्रेसेस वगैरे आहेत आणि बरेच म्हणजे त्या साईडला पण आहेत. सो बघू शकता तुम्ही ही लास्ट आता ही आर्ट आहे आणि ही बघून आता आपण निघालो आहे इथं एक्झिटच्या इथून. सो चला जाऊया एक्झिट बाहेर. सो बाहेर आलो की ही आहे आर्ट गॅलरी, जहांगीर आर्ट गॅलरी. बऱ्याच जणांना माझ्या मुंबईतले जे आहे सगळ्यांना इथे खूप मोठे मोठे जे पेंटर्स आणि कलाकार आहेत त्यांचं इथे एक्झिबिशन भरलं जातं आणि इथे तुम्हाला एक्झिबिशनसाठी म्हणजे हा हॉल मिळणं म्हणजे खूप मोठे काय म्हणतात म्हणजे खूप मोठा सन्मान असतो. आणि इथे एक्झिबिशनसाठी तुम्हाला नंबर पण जवळपास 3-3, 4-4 वर्ष वेटिंग असतो. तर तुम्ही कोणी म्हणजे काही कलाकार वगैरे आहात आणि तुम्हाला तुमची आर्ट इथे दाखवायची असेल तर, कारण इथे खूप सारे मोठे मोठे लोक येतात तुमचं एक्झिबिशन बघण्यासाठी. सो आता आपण निघूया आणि इथे एक जस्ट मी जाता एक छोटासा एक आर्ट आहे होऊ शकतं, तो पण ह्याच्यामधलाच आर्ट आहे या आपल्या एक्झिबिशनमधला. सो गाईज फायनली आता रात्रीचे 8:30 पावणे 9 आलेत आणि माझा हा एक्झिबिशन बघून हार्डली अर्ध्या पाऊण तासात झाला. जास्त काही यावेळी नाही आहेत. सो तुम्ही इथे जर कधी याल तर चर्चगेटहून हार्डली 10 मिनिटावर आहे काळागुडा आणि सकाळी 10 ते रात्री 10, 12 तास हे ओपन आहे या कमिंग संडेपर्यंत. 31 जानेवारी मला वाटतं आय थिंक 8 फेब्रुवारीपर्यंत. येस, सो तुम्ही येऊ शकता आणि कलेचा आनंद घेऊ शकता. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.